दरम्यान इथे पाहू शकाल या ठिकाणी मुठवलचे समाजसेवक आदरणीय दिलीपजी पाटील यांचे इथे शुभागमन झालेले आहे. तुमचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागतम. यस, नमस्कार दिलीप भाऊजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. संजय स्मृती चषक 20-25 सावध या ठिकाणी पहिला चेंडू इथे सुरू झाला आणि पहिला चेंडू आपटण्याचा प्रयत्न दिला भिरकावून. दुसरा चेंडू पडला, तो गेला डिक्लेअर झोन कडे. फटका तर पाण्याजोगा होता, परंतु दुःख असं की तिथे एकच धाव मिळेल. आम्हाला जॉईंट होत आहेत चांगलं गोल्डन फिंगर मिस्टर हरी फॉर द स्कोरिंग. धावसंख्या 2. पहिला लेग बाईस, त्यानंतर आता सिंगलची प्राप्ती. चांगला सामना होण्याची दाट शक्यता. एनके स्पोर्ट्स खाडवल थोडासा उशिरा आला. अगदी अबोली रंगाची जर्सी आहे त्यांची, ब्लॅक अबोली कॉम्बिनेशन्स आणि दुसऱ्या बाजूला ब्लॅक ब्ल्यू. वा, कोण कोणाचं काळं करेल ते सांगू शकत नाही. हो हो हो, सन्मान दिला. अगदी यॉर्करचा प्रयत्न होता. आणि क्रिकेटची भाषाच हे सांगते मित्रांनो की भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि यॉर्कर यांना तुम्ही सन्मान दिलाच पाहिजे. जसं आपण इथे सन्मान देतो आपल्या लाडक्या पाहुण्यांना, प्रेक्षकांना सुद्धा आम्ही अनुमोदन देत असतो, सन्मान देत असतो की आम्ही आपले शतश आभारी आहोत. असंच आम्हाला प्रेम द्या. यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, चेंडूला खाली ठेवलं. खूप छान हातांचा वापर करतो गोलंदाज कुमार. अनेक वर्ष ज्याने मकरंद स्पोर्ट्स मुठवलसाठी खूप छान क्रिकेट दाखवलं असा कुमार मजबूत खेळाडू. कुमार, रणजित खूप छान खेळतात मुठवलकडून. वर द विकेट जातोय. ओहो, स्लॉग स्वीप स्क्वेअरच्या दिशेने. तिथे फिल्डर रिव्हर्स मध्ये पळतोय आणि डीप मिड विकेटचा फिल्डर पोहोचण्याच्या आधी चेंडू खाली लँड झाला. स्वतः तिथे कर्णधार वेगाने जाईपर्यंत तितक्याच वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या आणि धावसंख्या या सौरभच्या 2 ने पुढे जात असताना 6 वर बिनगडी बाद. 0 बाद, 6 ऑन द बोर्ड. सन्मानी आमचे लाडके विवेक सेठ पाटील यांचा संघ एनके स्पोर्ट्स खांडवल ओपन मध्ये सुद्धा ह्या नावाने एक वेगळा दगदगा निर्माण केलाय. अनेक वर्षांपासून विवेक पाटील यांचं मोलाचं योगदान क्रिकेटच्या विश्वामध्ये. या वेळेला पिचला आडव्या बॅटनी अक्रॉस द लाईन जाऊन इथे लॉफ्ट केलाय. तिथे पुन्हा एकदा कॅप्टन सज्ज आहे. चांगली कव्हरिंग करतोय अगदी मिड विकेट डीप मध्ये. प्रेक्षक कक्षाच्या समोर पहिल्या षटकाची समाप्ती होत असताना एनके स्पोर्ट खांडवल संघाची धावसंख्या बिनबाद 7. उपस्थित मान्यवर आमचे लाडके केशवदादा दळवी, दिलीप भाऊजी पाटील तसेच इतर सर्व मान्यवर, सर्वांचं स्वागत. आणि लाडके प्रेक्षक, ऑनलाईन प्रेक्षक यांचं सुद्धा आपण स्वागत करूया. याच्या शेवटच्या अमृताहवनी गोड दिवसामध्ये याच्यासाठी केला होता अट्टहास की शेवटचा दिवस अमृताहवनी गोड व्हावा. आणि गोड गोड स्वप्न नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. असं वाटत असं की सकाळ कधी होते आणि ग्राउंडवरती जातो. अशी संजय स्मृती चषकाची स्पर्धा प्रत्येकाला अगदी मनमोहकपणे आनंद देत असताना आनंददायी सोहळा हे आमच्या सावध गावाच्या वतीने, संजय स्पोर्टच्या वतीने पर्व 20व यातच वाटतं आम्हाला सर्वांना गर्व. अशी गर्व वाटणारी स्पर्धा संजय स्मृती चषक 20-25 सावध. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, परंतु कुठे खेचलं तिकडे. अगदी फाईनच्या दिशेने डिक्लेअर झोन कडे जात असताना सिंगल मिळते. पंचांचा इशारा डिक्लेअरचा. धावसंख्या 8 वर. स्क्वेअर ऑफ द विकेट जास्त फटके जाऊ लागलेत. सरळ बॅटनी खेळणं इथे कधी पण चांगलं असेल. मागच्या जर 4 दिवसाचा आपण लेखाजोखा पाहिला तर सरळ बॅटनी ज्यांनी फटके मारले त्यांच्या धावा 50च्या पार गेल्या. आणि जे आडवे तिवळे खेळतात त्यांना अगदी 40च्या खाली, 30च्या खालीच धावा प्राप्त झाल्या. त्यामुळे तुम्ही पाहून खेळलं पाहिजे. येस, अशा सरळ बॅटनी ड्राईव्ह केला पाहिजे. छान पद्धतीने ते मिड ऑनले कव्हर सुद्धा केलं. लॉंग ऑनला तिथे तगडा खेळाडू येत होता कव्हर करायला, पण तू 30 सर्कलच्या चेंडू बाहेर जाऊ दिला नाहीये. सिंगल. लखन पाटील आइए और लवेश लखन पाटील LL वेलकम. हो 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 हो, ऑप्सिकच्या बाहेर यॉर्कर सक्सेसफुली हँडल्ड. व्हेरी गुड बॉलिंग फ्रॉम मिस्टर अजय. कुमारने 7 धावा दिल्यानंतर अजयने 3 चेंडूमध्ये फक्त 2च धावा खर्च केलेत. काय बॉलिंग उत्तम सेठ पाटील याच्या संघाकडून. त्यांची स्पर्धा सुद्धा आपल्या भेटीस येणार आहे. यावेळेला बॅटची कड आणि कडेकडेने जाणार. फलंदाज स्कॉट बिहाइंड. पहिला धक्का लागत असताना एनके स्पोर्ट्स खांडवल टीमला.
टेम्पोमधून जात असताना गाणं गायलं सुपरस्टार राजेश खन्ना, परंतु काहीशा घमेंडी वृत्तामुळे वागणुकीमुळे शेवट फार खराब झाला आणि त्यांचे जोडीदार अमिताभ बच्चननी सर्वांची मनं जिंकली आणि अजून अगदी फिल्मी युगामध्ये सर्वांचे बादशाह म्हणून ज्यांची नोंद आहे अमिताभ बच्चन, ज्यांनी कधीच गर्व घमेंड नाही केलं. म्हणून मित्रांनो, किती पण जवळ आले किती पण गेले तर लाजू नका आणि माजू सुद्धा नका, कारण तुम्ही ज्या वेगाने वर जाता त्याच्यापेक्षा डबल वेगाने खाली येऊ शकता. जसे राजेश खन्नाची स्टोरी आहे, ती बोलायची जागा नाहीये, पण तुम्हाला माहिती थोडीशी दिली. धावसंख्या 90. यावेळेला पुन्हा एकदा खुला टप्प्याचा चेंडू, त्याला फक्त बॅटचं फेस ओपन करून फक्त चॉप सारखं दिशा दिली. कव्हर पॉइंटला सिंगलची प्राप्ती. धावसंख्या दुहेरी अंकात जाऊन पोहोचत असताना आम्हाला हॅरी आणि SK सांगतायत की 10 वर. आज शंकर गुळींचा सुपुत्र सुद्धा चांगली ऑपरेटिंग करतोय स्कोरिंगची. वा, हो, आडवे जात आहेत वारंवार, अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न करतायत. त्यानंतर डील करून दाखवतात की मला सरळ बॅटने असं खेळायचं होतं, परंतु वेळ निघून गेली की माणसाला शहाणपण सुचतं. त्याच्यामुळे वेळ दौडू देऊ नका, आलेल्या वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. टाइम इज अ मोर दॅन मनी. तर 2 षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा. काय षटक हाताळलं सुरेख पद्धतीने अजयने, विकेट सुद्धा प्राप्त केली. फक्त अवघ्या इथे 3 धावा खर्च केल्या. पहिल्या षटकात 7 धावा आणि ह्या षटकामध्ये कंजूसी बॉलिंग. जसं मारवाडी आपण नेहमी म्हणत असतो की काल पण उल्लेख केला, एखाद्या बँकेमध्ये मारवाडी असेल तर तो चेक साईन करायला कंजूसी करतो, पण तो एखाद्या बँकेमध्ये महाराष्ट्रीयन असेल तर तो धाडधाड आपल्याला चेक साईन करून कॅश पण वाटत असतो. हा फरक आहे दोघांच्या स्वभावातला, पण तो दोघे पण चांगले आहेत आपल्या सर्वांसाठी. धावसंख्या 10 वर. 1-0 ऑन द बोर्ड. समोर फलंदाज आता विनोद. विनोदने सुद्धा अनेक वर्ष आपल्या NK स्पोर्ट्स खांडवसाठी दिली आणि अनेक ओपन क्रिकेट सुद्धा खेळतो विनोद पाटील. चांगला क्रिकेटर आहे, कधी कधी ओपनिंगला सुद्धा येत असतो. कॅप्टनचा सामना करेल. यावेळेला अगदी झाडू शॉटचा प्रयत्न होता, आडवा झाला, फुलटॉसला आडवा घेतला आणि तिथे काऊ कोणाला वेगाने फिल्डर येतो. अटॅकिंग फिल्डिंग, चांगला क्लायमॅक्स. तिथे खराब थ्रो, चेंडू पोहोचलाच नाही बॉलरकडे. कमरेवरती हात, एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं आणि लगेच फायदा उचलला NK स्पोर्टच्या विनोद पाटीलने. त्याला सुरेख साथ देतोय. सोबतीला अंश पाटील आहे. धावसंख्या 2 पुढे सरकत असताना 12 वर. एका गडाच्या मोबदल्यात टीम NK स्पोर्ट्स खांडवल, विवेकजी पाटील यांचा संघ. यावेळेला पूलचा पवित्रा घेतला, परंतु जास्त उंच केलाय, अंतर कापत नाहीये आणि झेल सोडलाय तिथे. हातात पडला आणि असं वाटलेलं की मिळाला की काय, परंतु त्या हाताच्या कवेमध्ये न राहता तो हवेमध्ये उडाला आणि बघा तिथे सिंगल व ती समाधान मानलं. अंशला स्ट्राईक पाहिजे. धावसंख्या 13 वर. अशा प्रकारचे झेल सोडणं नुकसानदायक असतं सुद्धा. पुन्हा त्या दिशेने आता मात्र मोठ्या पद्धतीने फेकून दिलाय. त्याच फिल्डरने प्रयत्न केला, त्याच्या आवाक्याच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. येथे संजय स्मृतीला नतमस्तक होणारा हा सिक्सर. आपल्याला ठेवली होती. अंश पाटीलने षटकार लगावला. पुन्हा फुल टॉसला उपट टाकलीये शंकर गुळीच्या भाषेमध्ये आणि त्याच दिशेने ते चित्र. +9 बीमर +4 रन्स 5 पार्स. पाहिजे क्रिकेटच्या सामन्यामध्ये रोमांचकता निर्माण केले. अंश पाटीलने, विनोदने जेव्हा ड्राईव्ह केला, एक धाव का घेतली, त्याच्या मनामध्ये मनसुबे त्याचे उंचावले होते. धावसंख्या उंचावते, पुन्हा सज्ज झालाय. फ्रीट चेंडूला सामोरा जाण्यासाठी चेंडू सोडलाय. फ्रीट कंटिन्यू, वाईटचा इशारा. 24+1 25 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक सुरू असताना अगदी वादळ आलंय अंश पाटील नावाचं आणि त्याला संयमाने साथ देतोय विनोद पाटील. आमचे गडी बाद झाले, आमच्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाही म्हणून काय झाला, आम्ही कमबॅक करू शकतो. आम्ही वेग पाटीची टीम आहोत. उडवलाय जास्त उंच जात असताना पुन्हा एकदा तोच फिल्डर आता झेल पकडतोय, पण तो फ्रीटचा चेंडू असल्यामुळे बाद मिळणार नाहीये, फक्त रनआउट मिळू शकतो. फुलटॉस अगदी ज्युसी मिळाला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी प्राप्त झालं. जितकी टाकीची उंची आहे पाण्याच्या तितका उंच चेंडू जाऊ शकला नाहीये, अंतर सुद्धा गाठू शकला नाहीये.
परंतु प्रयत्न केले होते अंश पाटीलने. या फ्री हिट वरती धावसंख्या आता 26 वर, 26 ऑन द बोर्ड. 35 ते 40 टार्गेट जर ठेवलं तरी सुद्धा फाईट देऊ शकतात. मागच्या 4 दिवसाचं आपण क्रिकेट पाहिलं असेल तर नक्कीच समाधानकारक धावसंख्या असेल. जर धावसंख्या 35, 36, 37, 40च्या आसपास पोहोचली तर, आणि तो प्रयत्न केला पाहिजे. लखनजी पाटील साहेबांचे पितामह सुद्धा इथे आमच्या ग्राउंडवरती उपलब्ध आहेत, उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत. यावेळेला ड्राईव्ह केला, बॅटचा फेस ओपन केला, स्लाइडचा प्रयत्न होता. विनोद पाटीलचा सिंगल मिळते डिक्लेअर झोनकडे. धावसंख्या 1 ने पुढे आता सरकत असताना NK स्पोर्ट्स खांडवल संघाची एका गडाच्या मोबदल्यामध्ये 27 वर. खूप छान इथे फिंगर चा वापर करतात आमचे हॅरी स्कोरर. स्कोरिंग चांगली असले की कॉमेंट्रीला सुद्धा मजा येत असते. परफेक्ट कॉमेंट्री करण्यामध्ये आम्हाला सफलता मिळते. यावेळेला ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण. तिथे वाईड इस लॉंग ऑफ आहे, अगदी हळूहळू आले आणि चांगली फेकी सुद्धा केली. सिंगलवरती समाधान मानलं. अंशला पाटीलला आपल्याकडे स्ट्राईक ठेवायचे, हे त्यांची स्ट्रॅटेजी आहे. ही रणनीती असलीच पाहिजे. ओव्हरचा इशारा करत असताना मेक्या सर. तर 3 षटकाची समाप्ती मित्रांनो. 1 गडी बाद 28, म्हणजे धावांची गती 9.33. ह्याच गतीने धावसंख्या पुढे गेली तर 38 ते 40च्या आसपास जाऊ शकतात. आणि तोच प्रयत्न केला पाहिजे, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रयत्न केला पाहिजे. म्हणतात ना की ए दिल मागे मोर, सपना हमेशा बड़ा देखो, सपना छोटा नहीं देखने का कभी, सपना हमेशा आसमान का देखो, चांद का देखो. अरे चांद नहीं मिला तो क्या, आसमान तो हात लग जाएगा. म्हणून नेहमी स्वप्न कारचं बघायचं. बाईक तरी आपल्या हाताला लागेल, बाईकचं बघितलं तर सायकल हाताला लागेल. पण तू स्वप्न छोटं बघू नका, स्वप्न फार मोठंच असावं. आणि तो स्वप्न नक्कीच तुम्ही पूर्ती करू शकता, स्वप्नाचा इथे साकार करू शकता. त्यासाठी तुमच्या प्रयत्नाची पराकाष्ठा ही तेवढ्याच तोलामोलाची पाहिजे. तुमचे प्रयत्न अतूट पाहिजेत, न थांबता प्रयत्न करता आले पाहिजेत, न जुमानता, दबावाला न झुगारता, संकटांना सामोरं जाता जाता तुम्ही प्रयत्न जर केले तर तुम्ही नक्कीच तुमचं लक्ष गाठू शकता. आणि बघायचं किती लक्ष सेट करेल NK स्पोर्ट्स विवेक पाटील अँड टीम खांडवल. त्यांच्या समोर उत्तम सेठ पाटील यांचा संघ खेळतोय. मकरंद स्पोर्ट्स मुठवळ आणि षटकाची शेवट करणारे सुधीर नावाचा तगडा खेळाडू. सुधीरने सुद्धा ALPL गाजवलं. बाबुगाच्या ग्राउंडमध्ये मागच्या वर्षी सुद्धा अनेक स्पर्धा गाजवल्या. तो सुधीर आता सज्ज झालाय मकरंदकडून. त्याचा सामना करेल अंश पाटील, जो खेळतोय आतापर्यंत षटकाराने, चौकाराने आणि 5 सिंगलच्या माध्यमातून 15 वरती. हो खेळवलं. टप्पा अगदी अचूक, गुड लेट वरती टप्पा पडला. थोडासा अँगल होऊन विकेट कीपरकडे गेला ऑफस्टिकच्या बाजूने. आणि पहिली चांगली सुरुवात सुधीरने केली. सुधीरला धीरोदत्त पद्धतीने सामोरं जावं लागेल, कारण कमी पावलाचं रणप आहे त्याचं आणि उंचीचा फायदा घेत असतो नेहमी. आणि पहिला चेंडू त्याने शोल्डरचा वापर करून डॉट काढला. धावसंख्या स्थिर. हो थोडासा स्वेर मारा आणि बहुतेक तिथे क्लीन बॉल झालाय. ओ माय गॉड, एक्झॅक्टली शॉर्ट कव्हरचा फिल्डर थोडासा अडोश्याला होता. आमच्या स्टंप दिसत नव्हते, परंतु आम्ही पंचांकडे पाहत होतो. आणि तिथे पाहिल्यानंतर की त्यांनी जसं बोट वरती केलं आम्हाला हिस्ट्री दिसली, ती उखडलेली आहे. तर अंश पाटीलची खेळी संपुष्टात. धक्का क्रमांक 2, चांगला खेळाडू बाद केला. आणि हीच खासियत आहे सुधीरची, ज्याने धीर सोडला नाहीये. त्याने खंबीर पद्धतीने विकेट प्राप्त केली. धावसंख्या 28 होते असताना दुसरा गडी बाद. नवीन बॅट्समन इन ॲट 4 जयेश जोशी येतोय. आणि चेंडू 4 शिल्लक अजून आहेत. अजूनही तुम्ही 4 चेंडूमध्ये 4च्या पार जरी धावा केल्या तरी 30 ओलांडू शकता. 8 केल्या तर तुम्ही 36 गाठू शकता. 12 केलं तर 40 गाठू शकता. हे मत तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. अंश पाटीलने तिथे फटका अगदी चुकीचा प्रयत्न केला होता. यावेळेला अगदी मोठा फटका मारचा प्रयत्न, हा फॉली घेतला आणि तिथे बघा काय उंच झडप घेतोय. अक्षरशः चेंडूच्या उसळीप्रमाणे स्वतःला स्टेज केलं, उंच भरारी घेतली आणि नक्कीच तिथे चौकार वाचवला त्या फिल्डरने. विशालमय कामगिरी करतोय फिल्डिंगच्या माध्यमातून. अगदी काऊ कॉर्नर झोरकडे जी महत्वाची जागा आहे तिथे फार जास्त झेल गेलेत मागच्या 4 दिवसात. धावसंख्या 29, कारण ती बाउंड्री लाईन पण लांब आहे. काऊ कॉर्नर त्याला म्हणतात. गाया चरणारी जागा, गवत तर आहे पण तिथे गाया नाहीत, खेळाडू आहेत. पूर्वीच्या काळामध्ये पवनपुत्र पिसे आला आता. वेलकम. हो यावेळेला आडवे झाले, पण तो तिथे डिक्लेअर झोनकडे जातोय विनोद पाटील. तिथे तुम्ही झोन बघितले पाहिजेत. सिंगल मिळाली, फटका छान सजवला होता, स्वीप होता. हा फॉली घेऊन चेंडू द्या. नेक्स्ट मॅच साठी मी टॉस साठी बोलवतोय. न्यू एकविरा स्पोर्ट्स सावध विरुद्ध पवनपुत्र पिसेच्या कॅप्टनी टॉस साठी येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करू. इथे बघा धावसंख्या 2 गडी बाद 30 वर NK स्पोर्ट्स खांडवलची.
रोमांचकता, थरारकता, सौंदर्यवर्धक स्पर्धा इथे तयार झाली आहे या 4थ्या दिवसामध्ये. कारण आज तुम्ही जी मेहनत केली मागच्या 4 दिवसात त्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. त्या मेहनतीसाठी बक्षिसं मिळणार आहेत. आणि आज तुम्हाला जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे प्रेक्षकांसाठी. वा, दुधात साखर, वा वा वा. इथे ड्राईव्ह केला, तिथे कॅप्टन अगदी डीप मध्ये सज्ज आहे. तिथे 2 धाव याचा रिस्क घेतलीये, परंतु ही रिस्क विनोद पाटीलला महाग पडेल. कारण एकच धाव कंप्लीट, पण पंच सांगतात तिथे की तिथे दुसरी धाव मिळेल की नाही, की विकेट देणार. परत धाडले बहुतेक, एकच रन तिथे मिळणार आहे. 2 रन अलाउड नाही आहेत नियमानुसार. आणि लास्ट टू गो इनिंगचा धावसंख्या बघा 31 कमिंग सून 31. आजचा मंथ एंड आहे, एकच महिना बाकी आहे. नवीन वर्षाचं स्वागत करू. पाहता पाहता 25 कसं गेलं कळलंच नाही. पावसाने धुमाकूळ घातला. 6.5 महिने पडला बिचारा. बिचारा कसला, वाट लावली सगळ्यांची. 4 मेला सुरुवात झाली. अनेकांची लग्न तिथे उद्ध्वस्त केली. आणि आता लग्न करणाऱ्यांना सुद्धा वाट बघायला लावली. क्रिकेटसाठी सुद्धा वाट बघावी लागली. तर इव्हन तो आपला दिवाळीला गेम चालू व्हायच्या दिवाळीच्या आधी, इथे मात्र हपंपूल केल्या वेगार. तिथे कॅप्टन येतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय विनोद पाटील. सक्सेसफुल रनिंग बिटवीन द विकेट. या शेवटच्या चेंडूवरती 2 धावा इथे प्राप्त केल्या. धावसंख्या 333 33 कंप्लीट झालेले आहे. मला वाटतं मागच्या सामन्यात सुद्धा 34चं लक्ष होतं. त्रेचाळीस 34चं लक्ष इथे आहे 24 चेंडूंमध्ये. षटकं समाप्त झाली सर्व मित्रांनो. आम्ही टॉससाठी आवाज देऊ इच्छितो. पवनपुत्र पिसेचा कॅप्टन आणि न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध कॅप्टन किरण पाटील अँड टीम या लवकर. आलेल्या नवीन सर्व प्रेक्षकांचं स्वागत, जुन्या प्रेक्षकांचं स्वागतच आहे. आभार सुद्धा व्यक्त करतोय की आज चहूबाजूला जागा राहणार नाहीये. या ग्राउंडवरती इतकी पब्लिक असेल आणि येणारच, कारण आज आम्ही जेवणाची व्यवस्था सुद्धा आपल्यासाठी केलेली आहे. घरी जेवायला जाऊ नका, घरी आताच फोन करा आपल्या ताई माई अक्कांना की काय बनवू नको आमच्यासाठी, लिमिटेड बनवा. इथे सर्व बनवलं जाणार आहे. मांसाहारी शुद्ध असेल. जेवणाची व्यवस्था प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि आमच्या पाहुण्यांना सुद्धा आज व्यवस्था आहे. ही व्यवस्था आमच्या मोठ्या दिलाचे सर्व आयोजक मंडळ त्यांच्या माध्यमातून आहे. विकास सेठ पाटील असतील, केपी सेठ असतील, आमचे केशव सेठ दळवी असतील, ज्यांनी आम्हाला कॉमेंट्री पॅनलला वेगळं आज स्नेहभोजन ठेवलंय. 3555 येते आपल्यामध्ये. मान्यवरांचं स्वागत करूया आपण. सन्माननीय सुप्रियाताई सचिन पाटील मॅडमचं, माझे सभापती आणि सचिन सेठ पाटील सुद्धा आम्ही आपलं हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम स्वागतम. सन्माननीय आपल्या लाडक्या ताई सौभाग्यवती माझी सभापती सुप्रियाताई सचिनजी पाटील आणि सचिनजी पाटील या आदर्श जोडीचं आम्ही स्वागत करतोय. आदर्श गावची अनबान शान ज्यांनी राखली अशा ताई आमच्या लाडक्या. महिला आघाडी, महिला शक्ती आणि आजच्या भारत देशामध्ये महिला सशक्तीकरण सुद्धा सुरू झालं. या सशक्त महिला आपल्या या गावाला लाभल्या. त्या लाडक्या ताई सुप्रियाताई सचिन पाटील यांचं आपण स्वागत करतोय. सोबतीला आमचे लाडकं व्यक्तिमत्व, अगदी दोस्तीतल्या दुनियेतले राजा व्यक्तिमत्व असे सचिनजी पाटील यांचं स्वागत करतोय. टॉससाठी या पवनपुत्र पिसेचा कॅप्टन. शेवटची वॉर्निंग आहे. चेंडू पडण्याच्या जर आपण टॉस बॉक्स मध्ये आला नाही तर तुम्हाला ऑलरेडी 2 धावांची पेनल्टी देण्यात लगेचच येईल. याची नोंद घ्या. संगत आलेला दिसतो पण तो कॅप्टन इकडे येत नाहीये. आपल्यामध्ये मान्यवर आलेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश पाटील असले, परंतु आम्ही चिंतामणजी दळवी सावधचे उद्योगपती समाज यांचं स्वागत करतोय. या चिंतामण सेठ दळवी आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. सावध गावाची अनबान शान असलेली स्पर्धा पर्व 20व, ज्यातच वातावरण सर्वांना गर्व आणि गौरवमय सोहळा पाहतो आपण. आणि गर्व वाटणाऱ्या आपल्या ताई सुद्धा आपल्यामध्ये आहेत, ज्यांनी महान कार्य केल्या. परिसराला एक वेगळी दिशा दिली. एक पाऊल पुढे घेतलं आपल्या महिला भगिनींनी. घराच्या बाहेर पडल्या आणि हल्लीच्या काळामध्ये भारत देशामध्ये महिला कुठेही कमी नाहीयेत अशा आपल्याला नेहमीच दाखवत असताना आपल्या लाडक्या सुप्रियाताई सचिन पाटील सोबतीला त्यांचे खांद्याला खांदा लावून असणारे त्यांचे अगदी सचिनजी पाटील, त्यांचे मिस्टर, ह्या अगदी जोडीने एक आदर्श निर्माण केला. आणि पाटील कुटुंबामध्ये एक वेगळी छाप इथे निर्माण झाली आहे. आणि पाटील कुटुंबियाच्याच वतीने आपण संजयजी बुधाजी पाटील यांच्या नावाला उजाळा देण्यासाठी स्पर्धा, त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी स्पर्धा इथे आखलेली आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण सर्व आलात, आपले शतशः आभार. आणि जाऊया मैदानामध्ये. इथे धावांचा पाठलाग सुरू होणार आहे.
एक विनंती करतो, आमच्या उजव्या बाजूला एक कार आहे, ती थोडीशी जर आडोशाला घ्या. तिथे आम्हाला पंच दर्शवतात की प्रकाश रिफ्लेक्ट होतोय. रामकृष्ण हरी काकडे आपलं हार्दिक स्वागत आहे. रामकृष्ण हरी या कॉमेंटी बॉक्समध्ये योगेश पाटील आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद मनोज कारवे सर. पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या इनिंग मध्ये येथे 33 धाबा जोडल्या गेल्या प्रथमतः बॅटिंग करत असताना इनकेसपूर कार्निवल संघाने आणि 34 धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग सुरू आहे. सलामी जोडी पाहू शकाल सूरज बांबरे आणि विनीतला आता मात्र संधी देण्यात आलेली आहे. नॉट विशाल गोलंदाज पुन्हा एकदा पावलांचा वापर केला जातोय. बॅटची लिडिंग एज आणि चेंडू सरळ डिक्लेअर झोन मध्ये निघून गेला. अशा दिवसातील हा दुसरा सामना. पवनपुत्र पीसीएस संघाला विनंती करतो की आपला वन डाऊनला मात्र इथे पाठवलं गेलं. चेंडूला आपली दिल्याने या ठिकाणी पहा अगदी बॅडमिंटन स्ट्रोक ज्याप्रमाणे आपण पाहतोय तसा मात्र फटका विशालच्या वतीने पाहायला मिळतोय. परंतु पहिल्या षटकामध्ये कमालीची कामगिरी सध्या आपण पाहतो जयेश जोशीकडून, कारण त्याच्या विरोधात आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाहीये. एक सफलता त्याच्या नावावरती राहिली आणि आतापर्यंत फक्त त्यांनी एकच धाव खर्च केलेली आहे. कंजूशी गोलंदाजी पहिल्या पॉवर प्लेच्या खेळामध्ये व चेंडू खाली राहिला. लाऊड अपील पंचांकडे आपण पाहतोय, परंतु ही अपील पंचांनी पेटवली. आय थिंक जे पिचिंग आहे ते कदाचित आय थिंक बॅट कडे होती. यस, चांगली निर्णय पंचाच्या वतीने आपण पाहतोय. आतापर्यंत मात्र चांगली गोलंदाजी एनकेसपूर कार्निवल संघासाठी जयेश जोशीकडून आपण पाहतोय. 2 धावा फक्त धावफलक्यावरती, एक धाव मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो चेक. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला बोलतोय, परंतु तिथे सुद्धा मात्र पूर्णपणे फलंदाज सूरज भांबरे बीट झालाय. आणि ज्या सुरुवातीची मात्र आवश्यकता होती एनकेसपूर कार्निवल संघाची सुरुवात मात्र या ठिकाणी जयेशने मात्र करून दिली. फक्त धावफलकावरती लागल्या गेल्या 2 + 2 धावा 5, कारण एनकेसपूर कार्निवल संघ स्पर्धेमध्ये नाणेफेकीसाठी उशिराने मात्र त्यांनी रिपोर्टिंग केली. त्याच्यामुळे 2 धावेने त्यांना आपण या ठिकाणी पॅनलाइज करतोय. म्हणजे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा असतील धावफलकावरती 4. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये आता विजयासाठी इथून आपण विचार केला तर 30 धावींची गरज. चला आपण पुढील या ठिकाणी पाहू शकाल व्यासपीठावर मात्र वाटचाल करणार आहोत, कारण भरपूर संख्येने मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्या पाहुण्यांचं आपण या ठिकाणी येतूचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आज आपल्यामध्ये पाहू शकाल भिवंडी पंचायत समितीच्या माजी सभापती सुप्रियाताई सचिन पाटील आज उपस्थित झालेले आहेत. त्या मॅडमला आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतो. मी लखन पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सुप्रिया पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करा. नेहमीच या विभागामध्ये आणि भिवंडी तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून चांगलं कार्य घडलं गेलं आणि या विभागाचा सुद्धा मात्र पालकी काया पलट केला गेला आणि त्यांचा हा सन्मान आमचे आयोजक लखनजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी साकारतो. त्याच्यानंतर पौष्कळ चाबतगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय सचिनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. नेहमीच्या स्पर्धेसाठी मोलाचं योगदान त्यांच्याकडून आम्हाला मिळत असतो आणि त्यांचा सन्मान लखन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपन्न करतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात गोलंदाज जितेश जोशीकडून केले गेले आणि पहिला चेंडू पहा किती चांगल्या प्रमाणात तिथे हाताळलाय. डॉट चेंडूने मात्र सुरुवात केली. जी सुरुवात जयेशने केली ती सुरुवात मात्र इथे जितेशने केली. ही जोशी ब्रदर्स आपण जर पाहिले तर मात्र एनकेसपूर कार्निवल संघाचे अगदी की प्लेअर आहेत. नेहमीच्या जोडीवरती भरपूर काही जबाबदाऱ्या असतात आणि त्या जबाबदारीच्या अनुषंगाने मात्र खेळ ते साकारत असतात. हो, इथे मात्र कुठल्या प्रकारचा फटका मात्र फलंदाजांनी मात्र एक्झिक्यूट केला नाहीये, कारण आय थिंक विशालला माहित होतं की मात्र चेंडूची लाईन खराब आहे, चुकीची आहे आणि त्याचमुळे पाहतो की चेंडू डाव्या स्टिकच्या अगदी पलीकडे गेला आणि फलंदाज सुद्धा मात्र एक धाव पलून पूर्ण केली. 1+1 एकूण 2 एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा इथे मात्र जोडल्या गेल्या आणि या 2 धावणी संघाची धाव संख्या आता पुढे वाटचाल करतोय. 1 गडी बाद 6 धावा. चेंडू थोडा वेळ पाहिला तर हवेमध्ये जरूर होता, परंतु कुठेतरी
जे डीपमध्ये प्रोटेक्शन पाहतो त्यांच्या आवाकाच्या बाहेर आणि त्याच अनुषंगाने पाहतो की 2 धावा करण्याची संधी मिळाली आणि दोघांमध्ये आता चांगली पार्टनरशिप सुद्धा मात्र त्या ठिकाणी होताना आपण पाहतोय. कारण विनीत स्वस्तात बाद झाला आणि त्याच्यानंतर पाहू शकेल विनीत आणि सूरज आय थिंक विशाल आणि सूरजने आपल्या संघाला मात्र त्या ठिकाणी सावरण्याचा प्रयत्न केला. पवनपुत्र पीसी संघ पहा आलेले आहेत. तर आपण हा षटक संपन्न झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेकी करू. हो पाहू शकेल या ठिकाणी चप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न. कारण आपण पाहतो की जर तुम्हाला मोठे फटके जर खेळायचे असतील तर आय थिंक विकेटच्या समोर तुम्हाला खेळणं गरजेचं आहे. कारण काही या मैदानाच्या मर्यादा आहेत. कारण विकेटच्या पाठीमागे कोणती सीमारेषा नाही आहे. तुम्ही पाहू शकाल स्क्वेअर लेग मिड विकेट लॉंग ऑन ऑफ साईडचं क्षेत्र पाहिलं तर लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या सीमारेषा फक्त आहे. आता पावलांचा वापर केला आणि थोडंसं मात्र चेंडूमध्ये गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न जितेशने केला परंतु त्याचे अंगली घ्यायला असं म्हणावं लागेल. कारण चेंडू मात्र पाहू शकाल या ठिकाणी खूपच दूरवरची लाईन मात्र त्या ठिकाणी जितेशने मात्र पीक केली. खूप मोठा वाईट आपण म्हणू शकतो. या ठिकाणी एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा येत आहेत. लक्ष पाहिलं तर जास्त मोठं नाहीये परंतु मी पहिल्या दिवसापासून मात्र ते उल्लेख करत आलो की जेव्हा पहिल्या इनिंगमध्ये 30+ आकडा इथे मात्र ज्या संघाने उभारलाय त्या धाबांचा पाठलाग करणं फार कठीण होतोय. की इथे असा एकमेव संघ ठरू शकेल की मकरंद स्पोर्ट मुठवल संघ मात्र त्या 30च्या पुढे जो आकडा त्यांच्या डोळ्यासमोर उभारला एनके स्पोर्ट कार्बल संघाने त्या धाबांचा मात्र या ठिकाणी पाठलाग ते करू शकतील का. सध्या प्रयत्न चांगले पाहायला म्हणजे चांगल्या स्थितीमध्ये सुद्धा संघ त्यांना आपण पाहू शकतोय. ओ जबरदस्त फटका अगदी मनगडी फटक्याचा वापर पाहायला बोलतोय आणि चेंडू गेला अगदी वाडिश लॉंग ऑन वरती. चांगलं क्षेत्ररक्षण जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये चांगलं तालमेल पाहिलं आणि आता मात्र पाहू शकतो डबल डिजिटमध्ये आकडा पाहायला बोलतोय 1111 अर्थात 11 धाबा एका आकड्याच्या मोबदल्यात. अजून विजयापासून पाहिलं तर 23 धाबा दूर आणि चौथा चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. समान खेळ सध्या आपण पाहतो दोन्ही संघाच्या वतीनं. संजय स्मृती चषक 20 वर्षाची परंपरा आणि सातत्य टिकून ठेवला आज संजय स्पोर्ट्स सावध संघाने. ओहो जबरदस्त लेंथ अगदी गतीमध्ये परिवर्तन आणि यष्टांच्या पाठीमागे विकेट किपर विनोद पाटीलने मात्र कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये. दुसरा धक्का लागत असताना टीम मुठवलला. येस थँक्यू. तर मी विनंती करतोय आपल्या लाडक्या माजी सभापती पंचायत समिती भिवंडीच्या सुभेताई सचिन पाटील आणि सचिन सेठ पाटील त्या सोबतीला केशवदादा दळवी आपण पण येऊ शकता. या टॉससाठी एक महत्वपूर्ण मुकाबला पुढचा पवनपुत्र पिसे विरुद्ध न्यू आई स्पोर्ट्स सावत या सामन्यासाठी आपण लाडक्या ताईंना इथे मान देतोय. सुप्रियाताई सचिन पाटील सोबतीला त्यांचेच पतिदेव सचिन सेठ पाटील आणि आपले लाडके छकडा मास्टर केशव सेठ दळवी यांच्या शुभ टॉस करतोय. टॉस एक जण कॉल देईल. सावध आणि पवनपुत्र पिसे करा स्पिन ताई. स्पिन केलेला आहे आणि बघा वा छान मस्त अगदी प्रश्नात टाकलं सर्वांना काटा आलाय. धन्यवाद आपण आलात. आपले शतशः आभार सचिन सेठ आणि ताई. तुम्हाला भविष्यासाठी आमच्या हार्दिक दादा दळवी कॉल तू दिलेला हेड आणि टेल आलाय आणि सावध संघ आधीच मला सांगितले की सर जास्त प्रश्न विचारा. काय निर्णय क्षेत्ररक्षण काय टीम कशी अगदी परफेक्ट आहे सगळेजण आलेत. टॉस जेव्हा केला सुप्रियाताईंनी आणि सचिन सेठ पाटील यांनी तुम्हाला तुमच्या मनामध्ये काही ऊर्जा आली तुमच्याच गावासाठी. नक्कीच आली. कशी ऊर्जा आली जिंकायची आहे की काय असं सहज खेळायचं साधं खेळायचं. नाही जिंकायची आहे. फिल्डिंगचा निर्णय बॅटिंगसाठी पवनपुत्र पिसे आपला पूर्ण संघ आलाय. अजून नाही आला येणार असे अपेक्षा करू शकतो. येतील ते गेलं. अगदी रोग बाय टोक. संजय स्मृती चषकामध्ये कधी आधी तुम्ही चॅम्पियन झालात याच्या आधी. तुम्हाला शुभेच्छा देतोय चॅम्पियन बनावा आपण. तर फिल्डिंगचा निर्णय घेतलाय सावधच्या कॅप्टन टॉस जिंकून. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि आपण धन्यवाद व्यक्त करूया सचिन शेठ पाटील आणि सुप्रियाताई पाटील यांचा की आपण आलात आणि स्पर्धेची शोभा शतगुणित केली. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद मनोज कार्वे सर. परंतु या ठिकाणी पाहू शकाल पवनपुत्र पिसी संघ उशिराने मात्र त्यांनी रिपोर्टिंग केली त्यासाठी त्यांना मात्र 2 धावांनी पेनलाइज केला जातोय. परंतु अजून एक सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. न्यू आई एकविरा स्पोर्ट साबत संघाचे जे संगणक होते त्यांनी शूज परिधान केले नव्हते टॉस बॉक्समध्ये त्यामुळे मात्र संजय आय थिंक साबत संघाला सुद्धा आपण 2 धावांनी पेनलाइज करतोय. म्हणजे की जे पॅनल्टी आहे ते आता इक्वल असेल म्हणजे कुठल्याही संघाला मात्र या ठिकाणी पॅनल्टीचा सामना करावा लागणार नाहीये.
तर अशा रीतीने 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला एनके स्पोर्ट खानवल संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. कारण पहिल्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर जयेशने सुरुवात केली होती. जयेशच्या नावावरती एक सफलता राहिली. फक्त धावा त्याने खर्च केल्या होत्या 2. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर एक्झॅक्टली एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा जरूर खर्च केल्या, परंतु एक कंजूशी गोलंदाजी जितेशकडून पाहायला मिळाली. इकॉनॉमिकल षटक राहिलं, एक सफलता त्याच्या नावावरती राहिली आणि त्यांनी धावा खर्च केल्या फक्त 8. म्हणजे या 10 धावा दोघांनी मिळून मात्र इथे ठिकाणी खर्च केला. आणि आता समीकरण पाहू शकाल. बारा चेंडू शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 22 धाब्यांची गरज. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी 34 धाबांचं लक्ष समोर जरूर ठेवलं आहे, परंतु ज्या अनुषंगाने मात्र सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र कुठेतरी मात्र झाली नाही मुठवत संघाची. कारण 2 विकेट सुद्धा मात्र त्याने गमावले आणि आता मात्र भरोशाची जोडी आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. विशाल पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर रणजित पाटील. रणजित पाटील या सत्रामध्ये भन्नाट फॉर्मात आहे. तशीच मात्र आपण पाहिले की मागील ALPL ची ज्यांनी सिरीज मालिकावीराची ट्रॉफी जिंकली तिथून मात्र रणजित पाटील आपल्याला एक वेगळ्याच रिधमवरती पाहायला आपल्याला आणि सातत्याने त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. एक चांगली बाब आपण म्हणू शकतो फुटबॉल संघासाठी. फक्त आपल्या या असोसिएट पुरतीच नाही तर मात्र असोसिएटच्या बाहेर जेव्हा जेव्हा मकरंद स्पोर्ट फुटबॉल संघ खेळतोय त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र रणजितची बॅट चमकते. परंतु या ठिकाणी स्लॉक स्वीप विशाल पाटीलचा हा विशाल फटका आणि चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी षटकार. त्याच्यावरती फुलटोलो मात्र इथे वसूल केला गेला. अजून एक सरळ बॅटने लॉफ्ट हेड ड्राइव्ह होती स्क्रीनच्या समोर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये सर्वात सेफ्टी स्ट्रोक तिथे मात्र सजवलाय आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. असं वाटतं की आज कम्प्लीट साईट नाहीये एनके स्पोर्ट खानवल संघाची, कारण काही प्रमुख खेळाडूंची आज अनुपस्थिती आपण पाहतो आणि त्याचमुळे पाहतोय की आज युवा गोलंदाजावरती मात्र त्या ठिकाणी भरोसा दाखवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पहा त्याच्या अगेन्स्ट 2 मोठे फटके आले. लगेचच असं वाटलं की एक्झॅक्टली त्याच्या लाईनमध्ये बिघाड पाहायला मिळाले, परंतु एक्झॅक्टली डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या लाईनवरती मात्र या ठिकाणी चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली. परंतु या ओव्हरमध्ये धावा वेगाने येत आहेत. एक षटकार पाहिला आपण, एक चौकार पाहिला. विशाल पाटील आता चांगल्या मूडमध्ये पाहायला मिळतोय. ही लाईन पहा, असं वाटतं की पहिल्या चेंडूचा आपण रिप्ले पाहतो की काय, परंतु सलगचा बॅक टू बॅक हा दुसरा डॉट चेंडू आलाय आणि आता मात्र पाहू शकाल प्रेशर पुन्हा मात्र या ठिकाणी रिटर्न पाहायला मिळतोय फलंदाजावरती. कारण 8 चेंडूचा खेळ आता मात्र अजून शिल्लक आहे आणि विजयासाठी 12 धाब्यांची गरज. फुलटॉस आणि हा फुलटॉस कसा विशाल पाटील सोडणार. डायरेक्टली मात्र लँडिंग झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्पर्धेचा 4था दिवस आणि पाहू शकाल एक्झॅक्टली आज शेवटचा दिवस असेल आणि आज धावांचा पाऊस पाडला जातोय. ओ खोदून काढला फटका चांगला लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू चालला आमच्या खेळाडू कक्षाला सलामी देण्यासाठी. 4 धावांसाठी हा येतोय चौकार.
स्पर्धेचा आपण हायलाइट पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये आपल्याला अगदी धाबांचा पाऊस पडला गेला. त्याच्यानंतर 2 दिवस आपण पाहिले की कुठेतरी धाबा कमी होताना आपण पाहिल्या, कारण 2 दिवसांच्या खेळामध्ये गोलंदाजांचं वर्चस्व राहिला जरूर, परंतु आज शेवटचा दिवस आणि आज आपण पाहतो की कुठेतरी फलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळतोय. कारण या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या आणि त्यामुळे आता मात्र एनके स्पोर्ट खानवल संघ या सामन्याच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. कारण येणाऱ्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी फक्त आणि फक्त 2 धाब्यांची गरज, कारण फलकावरती लागल्या गेल्या 32 धाबा, फक्त गडी गमावले मुठवल संघाने 2. काय विशाल पाटीलची आज बॅटिंग मात्र पाहायला मिळाली, जबरदस्त फटके आणि ते मात्र पहा की विनिंग जी धाव आहे ती आय थिंक विशालच्या बॅटमधून येईल का, आणि त्यासाठी प्रयत्न रणजित पाटीलने केला, कारण फक्त हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली. चेंडू पहा हलू चालला डिक्लेअर झोन मध्ये आणि या सिंगलच्या रूपाने मात्र पाहू शकाल स्कोर आर लेवल. आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त 5 चेंडूंच्या खेळामध्ये 1 धावेची गरज. यानंतर पुढील सामना न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावध विपक्ष पवनपुत्र पिसे. आणि विनंती असेल की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपण वेल घेऊ नका. लगेचच तुम्हाला फिल्डिंग करणाऱ्या संघांना विनंती करतो की आपण मैदानाचा ताबा घ्या, कारण आज 2 सामने आम्हाला या ठिकाणी जास्त खेळवायचे आहेत. तुम्ही पाहता मित्रांनो संजय स्फूर्ती चषक 2025 आणि त्या 25 मधील मात्र अजून एक दर्शनीय स्ट्रोक विशाल पाटीलच्या बॅटमधून आलाय. जबरदस्त हा नागाती प्रहार आणि या ठिकाणी विशालनं आपल्या अंदाजामध्ये हा सामना फिनिश केलाय आणि स्पर्धेमध्ये पहिला विजय संपादित केलाय. उत्तम शेठ पाटील यांच्या संघानं अर्थात मकरंद स्पोर्ट मुठवल संघानं अभिनंदन. मुठवल अँड हार्ड लक सुजित शेठ पाटील, हार्ड लक विवेकजी पाटील, हार्ड लक एनके स्पोर्ट खानवल. तुझ्या फिगर गावात दिसली गावात सुट्टीचा पण